कतोरे साहेबांच्या निवडणुकीची चर्चा आम्ही करतो. तशीच 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीची विजयाची चर्चा करत असताना मुरबाडमधल्या असणाऱ्या लीडची चर्चा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी हे यासाठी सांगतो आहे की कल्याण पश्चिम आणि हेच दोन मतदारसंघ, या दोन मतदारसंघावरती या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं सर्वच्या सर्व गणित अवलंबून आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण कतोरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या नियोजनामध्ये आणि या नियोजनाबरोबर त्याच्या कृतीमध्ये सुद्धा एकत्रपणे कामाला लागाल. कामाला सुरुवात केलेलीच असेल, परंतु ती अधिक गतीने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आमच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय यंत्रणेमधून 100 व्हॉलेंटियर्स ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये रोज रिव्ह्यू घेण्याचं काम करतात, की जे केंद्रीय नेतृत्वाकडे जात असतं. केंद्रीय नेतृत्व ते नंतरच्या काळामध्ये फॉर्म फिलअप केल्यानंतर त्या उरलेल्या दिवसांमध्ये प्रमुखांकडे पाठवत असतं आणि मग कुठे काम थोडंसं पाठी जाईल आहे त्याचा नेहमीच रिपोर्ट्स हा पाठवण्याची एक पद्धत केंद्रीय भारतीय जनता पार्टीची आहे. विषयामध्ये कुठे ना कुठेतरी सूचना देण्याचं काम सुद्धा कतोरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत यानंतरच्या काळात फॉर्म फिलअप केल्यानंतर किती तारखेला 3 तारखेला शेवटच्या दिवशीच फॉर्म भरण्याची तारीख आहे. ठिकाण ठरवलं जाईल, कुठून कुठपर्यंत जायचं आहे. परंतु फॉर्म भरत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहणं गरजेचं आहे की कधी कधी ज्यावेळेला फॉर्म्स आणि भरतानाची असणारी कार्यकर्त्यांची गर्दी हीच आपल्याला एक वातावरण निर्माण करण्यासाठी फार गरजेची असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा 3 तारीख हे राखून ठेवणं आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सर्वांना 3 तारखेला शेवटचीच आहे. त्यामुळे सकाळीच फॉर्म भरावा लागेल, कारण 3 वाजेपर्यंतच फॉर्म भरायचा असतो. तर 3 तारखेला सर्वांनी फॉर्म भरताना सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहणं हे अपेक्षित आहे. मला खात्री आहे की आपल्यासारखे की ज्यांना अनुभव आहे असे सर्वच्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुकीचा आणि राजकारणाचा दोघांचा अनुभव असणारे, अनुभव संपन्न असे सर्व कार्यकर्ते हे माझ्यासमोर दिसत आहेत. व्यासपीठावरही त्याच पद्धतीची सर्व मंडळी इथे आहेत. या सर्वांना खरं तर माझ्या आज व्यस्त कार्यक्रमामुळे आज कोणत्याही परिस्थितीत खरं तर हे आमंत्रण जे आहे हे कतोरे साहेब किती दिवसापासून देतात इथे येण्याचा, निवडणूक सुरू झाली तेव्हापासून 1 दिवस इथे द्या असं सांगत होते. त्यामुळे मग चला काल का परवाच्या दिवशी मी म्हटलं की बाबा मी 1 दिवस येतो आणि म्हणून आपल्याकडे आलो. अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. म्हणजे गावनिहाय आपल्याकडे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा पूर्णच्या पूर्ण जे काही आपल्याला अपेक्षित आहे की त्या बूथवरती काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या 3 ते 4 दिवस तुमच्याकडे रेडीच असायला लागतात.